हाय सगळ्यांचं स्वागत आहे सरू भोपळे या चॅनलमध्ये। तर काय आज नरक चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि नरक चतुर्थीला पहिली अंघोळ असते, तर सकाळी सकाळी उठून सगळं आवरलं, रांगोळी वगैरे सगळं झालं। आणि त्यानंतर दुपारी पप्पाने आणलेले ते सीताफळ, मग आम्ही काही सीताफळ खात असलो, पण सीताफळ एवढे काही गोडच नव्हते, जेवढं म्हणजे नाही का डोंगर भागात येतात तसे गोड सीताफळ काही नव्हते, तसेच होते। आम्ही खाऊन घेतले। त्यानंतर शिवांचं चालू होतं आपण वडगावला गेल्यानंतर खाऊया सीताफळ, म्हणजे आमच्या आता बाप्पू आलते तर बाप्पूने खूप मोठे सीताफळ आणले होते, तर असे गोड होते ते सीताफळ नाही का, शेतातले रान डोंगराचे। शिवाय शांत बस रे, ते बघा शिवाय कसा मध्ये मध्ये करतोय दळण करायला, तर मध्ये मध्ये लगेच चालू झालं। खाऊन आलं का दादा केक? केक खाल्लं तू? मला ठेवला की नाही केक? सांडला आजी लय मार, मग आपल्याला सगळं ते कोंबड्याला देत बसावं लागणार आहे दळण। हे बाबा वरती आहे दळण करायला। फुफुटा जाते दादा, लई फुफुट आहे गव्हामध्ये, इतका फुफुट आहे ना गव्हामध्ये, लई लगेच सर्दी होईना आपल्याला, अगोदर तर दोघाला पण सर्दी आहे। तुम्ही म्हणताय मध्येच कुठून तो केक खाऊन आला, तर दरच्या बड्डेचा केक होता, इतका सुंदर होता। मग आम्ही तो फ्रीजमध्ये ठेवला होता आणि 2-3 दिवस खाल्ला आम्ही। त्यानंतर लावायचं होतं आज आकाशकंदील, दिवे, लाईट वगैरे सगळं लावायचं होतं। मग त्या आकाशकंदील आला होता बबल्या लावायला, बबल्याने वरती आकाशकंदील लावला, सगळी लाईटिंग वगैरे टाकली आणि आम्ही पण खाली स्टारची लाईट वगैरे लावलेली होती। फटाके नाही त्याला, दरे बाबा आला म्हणतोय। होय, कुठं फटाके? घरात? आमच्या घरात? आम्हाला आणखी जा की दादा, आपण वर वाजू गच्चीवर जा, जा सगळी पिशवी उचलून जा। नंतर यांच्या मागे लागून कशी तरी ती लाईट लावायची, पण ती लाईट लावायला कुठेच काही नव्हतं, खेळे नव्हते, काही नव्हते। म्हणलं चला एडीवाकडे कोयना लावून द्या। मग त्यांनी तिथं दाराला जॉईन केली, मन समाधान केलं माझं। लाईटिंग वगैरे फिट केली, त्याच्यात बी ती लाईट फिट केली, तर त्याच्यात ये जा करत होती। नंतर मी घेतलं दळण करायला, दळणामध्ये इतका फुफुटा होता ना, म्हणलं मला ऑलरेडी सर्दी आणि त्यानंतर आणखी सर्दी आहे, म्हणून मी पॅक असा तोंडाला पॅक केला। आणि त्याच्या शिवांचं चालूच होतं, मध्येच यायचा मध्येच जायचा। त्याला म्हणलं अरे तुला पण सर्दी होऊन जाईल। तो काय करायचा, कोंबड्या आहेत ना, कोंबड्यांना ते काय म्हणतात गहू घ्यायचा आणि त्या आट्यामध्ये टाकायचा, पळत जायचा कोंबड्याच्या मागं। पुन्हा म्हणतो कोंबड्या माझे गहूच काही नाही गेले, तर ह्यांच्या मागं पळाल्यावर तो कसं येईन, त्याला बोलवावं लागतं। मग त्याला ते पण सांगितलं, पण ते सगळ्या कोंबड्या त्याच्यात तो दिसला की पळायचा का, तर तो कंटिन्यू त्या दिसला का त्याला दगडे मारतो, खोड्या करतो। मग त्या कशा थांबते हा दिसल्यानंतर, आणि त्याला असं गव्हाचे दाणे फेकल्यासारखे कर, ते त्यान मग का असं घेऊन पळल्यानंतर त्या पळतात, नाहीतर काय होतं रे दादा, तू एक लागला गहू द्यायला त्यांना। कुठेच कोंबड्या हा तिथे जाऊन बसली। तोपर्यंत झालेली होती संध्याकाळी ताईने अशी छान अशी रांगोळी काढली। ताई आमची रांगोळी काढणं तेवढे परफेक्ट आहेत, रांगोळी वगैरे काढली। त्यानंतर दिवे वगैरे लावले, तर लाईट त्यांनी लावलेली होती, पण लाईटचं ते पिन नाही का, ते ये जाचं होतं। पप्पा आले, पप्पाने अजून फिटिंग केली। त्यानंतर मम्मीने इकडे लाडू करून घेतले, म्हणजे पुऱ्या वगैरे तळून घेतलं आणि त्याचे लाडू केले। जामून पण केलेले होते मी दळण करेपर्यंत, 2 आयटम केलेले होते ताईने आणि मम्मीने। आता दळणामध्ये एवढे रीती होती ना बारीक मी पहिल्यांदा दळण केलं, इथं मागं मम्मीच करत होत्या दळण, त्याच्यामुळे मला खूप असा वेळ लागला। लाडू वगैरे झाले, चला